मी बोलते ना, अरे शरू आपली काही म्हणजे काहीही करू शकते. अरे काय प्रोग्राम झालाय ना, असे सगळे जण टाळ्या वाजवत होते. तुम्ही ना तिकडे असायला पाहिजे होतं. मी असं देवाला नमस्कार केला आणि स्वामीला म्हटलं की स्वामी असेच सगळे जण माझ्या मुलीचं कौतुक करू दे. आपली शरू ना खूप मोठी होणार आहे. तुम्ही ना लिहून ठेवा. मग इतकं सगळं चांगलं झालं असताना आपल्या बुलेट ट्रेनला काय झालंय? चेहरा का उतरलाय? काही नाही हो पप्पा, म्हणजे काल माझ्यामुळे थोडी गडबड झाली होती, पण आज मी सगळं सांभाळून घेतलं. मग काय, पण कामाच्या ठिकाणी असं होतच ना. तसं नाही हो पप्पा, म्हणजे एवढं सगळं केलं तरी त्या जय खानोलकरच्या तोंडातून एक साधं थँक्यू सुद्धा नाही आलं. ऐन वेळी मी एवढी धावपळ केली पप्पा, आणि जे झालं ना ते कंपनीच्या भल्याचंच झालं. अच्छा, मग एक साधं थँक्यू बोलायला काय जातं त्या शायनरला? असं झालं वय. हा, म्हणजे असं छान वाटतं ना की कोणी आपल्या कामाचं कौतुक केलं तर, आणि आपल्या बॉसने जर केलं तर कसं काम करायची अजून इच्छा होते. मला सांग, तू काम कशाला करतेस? कुणीतरी थँक्यू म्हणावं म्हणून, की बॉसनं आपलं कौतुक करावं म्हणून काम करतेस? नाही म्हणजे काम चांगलं करायलाच पाहिजे, पण म्हणजे झालं तर काम करताना तुझ्या मनात तो उद्देश नव्हता तर मग अपेक्षा कशाला ठेवायची? नाही म्हणजे शरू, काम तर चांगलं करायलाच पाहिजे. सर्व ऐक ना, माऊली काय म्हणतात, म्हणून कर्माच्या फळी आसक्ती नसावी जवळी, आणि कर्मा तरी मुळी हळस नव्हावा. बरोबर की नाही? काम असं करायचं की त्याचा आनंद काम पूर्ण झाल्यात असावा. कौतुक झालं तर छान, नाही झालं ना तर मनात नाही ठेवायचं. आपल्याला काम करून आनंद मिळतो ना, ते सगळ्यात जास्त महत्वाचं. आणि खोट्या कौतुकापेक्षा ना आपल्याला मिळालेलं समाधान मोठं असतं. आणि तुला सांगतो, आपण चांगलं काम केलं ना त्याचं कधी ना कधी फळ नक्की मिळतच. पण जास्त अपेक्षा केली आणि ती पूर्ण नाही झाली तर त्याचा जास्त त्रास होतो. आता तू अपेक्षा ठेवलीस पण काम करताना तुला जो आनंद मिळाला तो गेलाच की नाही, मग काय उपयोग आहे? काम असं करायचं की आपल्याशिवाय पान हल्लं नाही पाहिजे. बाकी अपेक्षा नाही ठेवायची ग. चल जेव आता.